अकोला शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे। बाजारपेठांमधील फेरीवाले आणि किरकोळ अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास वाढल्यानंतर प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे। अकोला शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे। मुख्य रस्त्यांवर फेरीवाले आणि काही दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहनधारक, पादचारी तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली आहे। विशेषतः चांदेकर चौक ते फतेह अली चौक तसेच गांधी रोड परिसरातील अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली। या कारवाईनंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र दिसून आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। दरम्यान फेरीवाले आणि किरकोळ व्यावसायिकांसाठी महानगरपालिकेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले नाट्यगृहाजवळ हॉकर्स झोनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मात्र अनेकांनी त्या ठिकाणी स्थलांतर करण्याऐवजी पुन्हा मुख्य रस्त्यांवर व्यवसाय सुरू केल्याचे दिसून आले। वाहतूक कोंडी आणि अव्यवस्था टाळण्यासाठी मनपाने ही कारवाई सातत्याने सुरू ठेवावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे।